आपल्या ग्रामदैवस्त रात्री आम्ही आलो तर रात्री 11 वाजता मशीन तिथं ऊस तोडत होती. एक माणूस तिथं जायला नाही. गुरुवाची लोक सगळी 9-10 पोरं आमच्या संघ आली. तिथं आम्ही सगळं बघून आलो. जर गुरुवांना आपण नाही सहकार्य करायचं गाववाल्याने तर कुणी सहकार्य करायचं. सगळ्यात महत्त्वाची अशी परिस्थिती झाली. रात्री गुरुवाची लोक जमा होती. गाववाला इथं 2 जण होती. ट्रस्टी 40 लोक आहेत पण इथं 3 लोक नसतात कामाला. आणि जी मुद्द्याची लोक नसतात फक्त ट्रस्टी आम्हाला हे काम पाहिजे, आम्हाला ते काम पाहिजे. सगळं काम चाललेलं चुकीचं आहे. गावाच्या अख्ख्या गुरुवांनी देवळाची पूजा बंद केलेली आहे. त्या माणसाचा तुम्ही हिडीव पहा. 70 वर्ष झाले ती लोक देवाची पूजा करतात. 1 रुपया त्यांना उत्पन्न राहिलेलं नाही. आणि आपण यायचं गप्पा मारायचं नुसतं निघून जायचं. ही गाववाल्यांची मेन चुकी आहे. आणि म्हणून इथले राजकारत्यांनी हे सगळं लक्ष देऊन कामं करायला पाहिजे. थोडे थोडे प्रश्न आहेत पण थोडे किरकोळ प्रश्न यांनी मोठे केलेले आहेत. ही काही लय मोठं नाही. एक घर 70 वर्ष गुरुवांना 1 रुपया देत नाही. आणि आपण गाववाली येतोय, आपण कायद्याने चालायचे. पूर्वाची लोक आम्ही रात्री तिथे गेलो होतो ऊस थांबवायला, त्यांची तोड थांबवायला. गाववाल्यांनी जर यांनी साथ दिली तर हे आपल्याला काम होणार आहे. आणि देऊळ हे काम झाल्याशिवाय उघडणार नाही. फक्त देवाची पूजा होईल. एकाही ग्रामस्थांनी देवाच्या पाया पडायचं नाही. गाववाल्यांनी पहिला या गावाला गुरुवांना न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळाला तर आपल्याला पुढे जाता येईल. नाही तर नुसतं आपण यायचं ह्याला मला हे ट्रस्टी पाहिजे, मला त्याच्यावर पाहिजे. ह्याच्यापेक्षा आपण गुरुवांना 70 वर्षात किती न्याय दिला तोही आपल्याला विसरायचा काय. नाही तर सगळ्यात मोठी परिस्थिती गुरुवांनी पूजा बंद केली म्हणजे गावात 30,000 लोक आहेत. 30,000 लोकांनी जायचं कुठं. म्हणजे एका घरापायी 30,000 लोकांचा अपमान होतोय ना अख्ख्या गावाचा. आणि पत्रकारांनी हा मुद्दा उचलून धरून ही बातमी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली पाहिजे. नुसतंच आपण टाइमपास करायचं, ह्याला सांगतो त्याला सांगतो, हा टाइमपासचा विषय राहिला नाही. गावातली देवळं बंद करायची वेळ आलेली आहे. त्यामुळं आपल्याला कुठेतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. गेल्या गावातली देवळं बंद केलेली आहे. त्यामुळं 2 दिवसात कसल्याही परिस्थितीत आम्ही जमिनीचा जाऊन ताबा घेऊन आम्ही ताब्यात घेणार आहे. सगळी गुरव अख्खे गाव आम्ही ते देवळं उघडणार नाही अजिबात. नाथ साहेबाचा चांगलं